क्रीडा खाता आहे आपल्याकडे. आपण क्रीडा विशेष या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटतात त्या दृष्टीने विचारूया. राज्यातल्या क्रीडा धोरणामध्ये आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे असं अनेकांचं मत आहे. तुम्ही सुद्धा त्याबद्दल भाष्य केलं होतं आणि त्या दृष्टीनं अनेक तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून, खेळाडू आहेत, प्रशिक्षक आहेत, वेगवेगळ्या खेळांमधले जे लोक आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यांच्याशी बोलून एक वेगळं क्रीडा धोरण आखावं असं आपण म्हटलं होतं. त्याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे आणि काय वेगळं बघायला मिळेल? माणिकराव कोकाटेंचा स्पेशल टच काय असेल त्याला? इश्यू असा आहे की 1996 साली पहिलं क्रीडा धोरण या ठिकाणी राज्य सरकारने जाहीर केलं. त्यानंतर 2012 साली या ठिकाणी क्रीडा धोरण जाहीर केलं. परंतु त्या क्रीडा धोरणामध्ये त्याची पूर्तता फारशी होऊ शकली नाही. त्यामुळे आमच्या क्रीडा रसिकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये थोडीफार नाराजी त्यामध्ये असणं साहजिक आहे. परंतु नव्याने एक सर्वसमावेशक क्रीडा धोरण असावं अशी संकल्पना या ठिकाणी माझ्यासह अनेक आमच्या क्रीडा रसिक प्रेमींची आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून हे मानधनामध्ये वाढ नाही, त्याच्या खेळासाठी त्याला जे काही प्रोत्साहन द्यायला पाहिजे ते प्रोत्साहन राज्य सरकार देत नाही. आणि अनेक ठिकाणी जर आपण जर खेळाडूंची संख्या जर बघितली तर महाराष्ट्रातले फार मोठे खेळाडू राज्य पातळीवर, देश पातळीवर, इंटरनॅशनल पातळीवर या ठिकाणी मेडल्स मिळवतात. आणि महाराष्ट्र हे अग्रक्रमाचं राज्य आहे. परंतु त्यामध्ये सरकार फार या ठिकाणी पुढाकार घेताना मला दिसत नाही. त्यामध्ये खाजगी जे काही इन्स्टिट्यूशन आहेत किंवा खाजगी संघटना आहेत, या संघटना मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आणि मोठ्या प्रमाणात फी आकारून या ठिकाणी देतात. प्रशिक्षक वर्ग कमी आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नवीन क्रीडा धोरण असणं आवश्यक आहे. चांगल्या क्वालिटीचे प्रशिक्षक नेमणं आवश्यक आहे, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर नेमणं आवश्यक आहे आणि यांची कनेक्टिव्हिटी, शाळेबरोबर कनेक्टिव्हिटी केली पाहिजे. थोडक्यात आताच्या सध्याची जी क्रीडा संकुलं आहेत, ती तालुका क्रीडा संकुल आहे, जिल्हा क्रीडा संकुल आहे किंवा विभागीय क्रीडा संकुल आहेत, ही सगळी संकुलं ही लोक त्यांच्या आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा आपले छंद जोपासण्यासाठी वापरतात. त्यामध्ये स्पर्धेचा भाग फार कमी आहे. आमचं असं म्हणणं आहे की स्पर्धात्मक स्पर्धेत जे काही भाग घेणारे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना यामध्ये जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे. परंतु त्या खेळाडूंना संधी मिळत नाही कारण प्रशिक्षक वर्ग चांगला नाहीये. त्यामुळे हे सगळं त्रिस्तरीय करावं लागेल. एकतर अंडर-20 विद्यार्थी स्पर्धेमध्ये जास्त भाग घेतात. त्यांना स्पर्धा यूज टू झाल्यामुळे त्यांच्यामध्ये बालवयातच अशा प्रकारची प्रॅक्टिस करण्याची सवय लागते आणि त्यामुळे ते बोर्ड होतात. तर ते मुलं आपल्याला या प्रवाहामध्ये आणावे लागतील. नंबर 1. नंबर 2, इन्फ्रास्ट्रक्चर उत्कृष्ट करावं लागेल आणि नंबर 3, चांगला प्रशिक्षक वर्ग द्यावा लागेल. नंबर 4, जे काही आपण या ठिकाणी त्यांना सुविधा देत होतो राज्य सरकारच्या मार्फत, त्या सुविधामध्ये प्रचंड बदल करावा लागेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे मानधन, त्यांची फीज, त्यांचे या सगळ्या द्यावे लागतील आणि स्टाफ या ठिकाणी निर्माण करावा लागेल. जो काही सरकारी स्टाफ आहे तो आता आपण जर विचार केला तर अनेक जिल्हा क्रीडा अधिकारी सुद्धा उपलब्ध नाही. आता नाशिकचा जर एवढा मोठा जिल्हा आहे, हे नाशिकला पूर्णपणे एक जिल्हा क्रीडा अधिकारी नाहीये, म्हणजे नंदुरबारचा चार्ज आहे. म्हणजे अशा प्रकारे जिल्हा क्रीडा अधिकारी नाही. तालुका क्रीडा नाशिकमध्ये 15 तालुके आहेत, परंतु 2च तालुका क्रीडा अधिकारी आहेत. त्यामुळे क्रीडा अधिकाऱ्यांचा स्टाफ कमी आहे. त्यांच्या हाताखाली कोणीच नाही, कामालाच कोणी नाही. मग त्यांनी काय करायचं, आलेले प्रस्ताव, ग्रामपंचायतीकडून आलेले प्रस्ताव घ्यायचे, शासनाला पाठवायचे, शासनाने मंजूर द्यायची, अशी प्रथा आणि परंपरा सध्या. कोकाटे साहेब, अधिकाऱ्यांची कमतरता असण्याचं काय कारण वाटतं? म्हणजे शासकीय